आईला सगळ्यात मोठा आनंद तेव्हा होतो तेव्हा त्याचं मुलगा सुखरूप असतं. त्या मुलासाठी ती रात्रंदिवस कष्ट करते. रात्रभर जागते. त्याचा सांभाळ करते. तो मुलगा मोठा होतो. त्या मुलगा मोठा झाल्याच्या नंतर त्या आईच्या फक्त अपेक्षा काय असतात? मुलगा चांगला राहावा, मुलगा नीट राहावा आणि माझा सांभाळ करावा. मुलगा वाईट जर निघाला, तर त्या आईच्या अपेक्षा एवढ्याच असतात, की तो सुखी राहावं, काही करून तो व्यसनापासून दूर राहावं आणि तू सुधारावं, असं त्या आईच्या अपेक्षा असतात. पण त्या आईच्या अपेक्षा धुळीत मिळतात, मातीत मिळतात. कारण कारण तो मुलगा एकदम हरामखोर असतो. मित्रांनो, नमस्कार. आज तुम्ही ही घटना ऐकल्याच्या नंतर तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. माणुसकीला काळिमा फासणारी, नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. तुम्ही विश्वास करू शकणार नाही. पुणे येरवडा इथं आपल्या इथं येरवडा जेल आहे. त्या येरवड्याच्या शेजारी कामगार राजनगर आहे. ते अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे. एका मुलाने आपल्या आईचा खून केला. खुनाचं कारण एकदम किरकोळ होतं. तुम्ही विश्वास करू शकणार. तर एक म्हातारी झालेली महिला तिचे हातपाय काम नाही करू शकत. तिच्या हातामध्ये आता जीव राहिला नाही तरी पण ती काम करते. ती कष्ट करते. तिचं वय 60 आहे. त्या महिलेचं नाव आहे मंगला मोहन नेटकी. ती काम करते. ती घर काम करते. ती कार्यालयामध्ये काम करते. जिथं भेटेल ती तिथं काम करते. तिला जे पगार आला ती तिथे जपून ठेवते. तिचं म्हातारपण जगण्यासाठी. तर त्या म्हातारपण जगण्यासाठी ती काबाड कष्ट करते. तिचं मुलं बाळ तिचं सांभाळ करत नाही. म्हणून ती आपलं रात्रंदिवस जगतीये आणि कुठे ना कुठे आपले पैसे लपून ठेवते. पण ते पैसे गायब होतात. ते पैसे कसे गायब व्हायला लागले तर तिचा मुलगा ते पैसे घेऊन जातो. ते घरात आल्याच्या नंतर आई घरामध्ये कुठे ना कुठे लपून ठेवायची. आणि तो गपचूप येणार तो मुलगा. तो आई पैसे कुठे ठेवती ते ओळखणार. सगळे पैसे घेऊन फरार होणार. त्या मुलाचं लग्न झालेलं आहे. त्याला 10 वर्षाचा मुलगा आहे आणि मुली पण आहेत आणि त्याचं वय 30 आहे. त्याच्या आईने त्यासाठी काय नाही केलं. त्याचं लग्न लावलं. त्याला 2 पोरं झाले, एक मुलगा मुलगी. आता तो 30 वर्षाचा आहे. तर त्यासाठी ती आईने काय नाही केलं. सर्वच केलं. पण त्या मुलाला दारूचं व्यसन होतं. त्या दारूमुळे त्यांनी आपल्या आईला जिवंत मारलं. विश्वास करू शकणार नाही. कारण एकच होतं. मंगलाबाई ही घरगुती काम करायची. त्याचबरोबर ती एका कार्यालयात ती काम करत होती. तिथे त्याला चांगला पगार होता. त्या पगारातनं ती आपलं घर चालवायची. घर चालवायची म्हणजे ती म्हातारी झाल्यामुळं तिचे हातपाय दुखायचे, ती गोळ्या आणायची. त्याला दवाखान्यात गोळ्या चालू होत्या. त्यासाठी ती पैसे लपवून ठेवायचे. पण तिच्या नशिबात ते ते पैसे पण नसायचे. म्हणून एका दिवशी तिने तिचा पगार झाला आणि त्या मुलाला ते कळलं. त्या मुलाला कळल्याच्या नंतर तो पैसे मागायला आला. पण आईने त्याला पगार दिला नाही. त्या मुलाचं नाव आहे युवराज मोहन निटकी. वय वर्ष 30. तर ती आपल्या आईकडे पैसे मागायला गेला. तर तिने स्पष्टपणे सांगितलं, की "यावेळेस तुला पैसे मिळणार नाही. यावेळेस तुला काही मिळणार नाही." कारण एकच होतं, त्या आईने पगार झाल्यावर ते पैसे आपल्याकडेच ठेवले होते. गेल्या टाईमाला ती लपून ठेवायची. घरामध्ये ठेवायची, कुठे कुठे लपून ठेवायची. पण ह्यावेळेस त्या चुका तिने केली नाही. तिने आपल्याकडेच पैसे ठेवले होते आणि त्या पैसे पोरगा जाऊन घरामध्ये हुडकला. पैसे काही सापडले नाहीत त्याला. त्याला तिथं काही पैसे सापडले नाही म्हणून आपल्या आईला डायरेक्ट पैसे मागायला गेला आणि आईने सरळ सांगितलं, की "मी तुला पैसे देणार नाही." हे त्याच्या डोक्यात राग आला. तो तिथं भांडणं करत होता. जो युवराज आहे, त्याचं नाव युवराज नेटकी आहे. वय वर्ष 30 आहे. काहीच काम नाही करायचा. तो कचरा गोळा करायचा. कचरा गोळा करून तो विकायचा आणि ते विकल्याच्या नंतर ज्या पैसे यायचे त्या पैशातून तो दारू प्यायचा आणि दुसरं तिसरं तो काही कामधंदा करायचा नाही. दारू प्यायला फक्त त्याला पैसे पाहिजे होते. तर कसंही साम, दाम, दंड भेद कामं करायचा, चोरी करायचा, कचरा वेचायचा, बरंच काही करायचा. तिथून त्याला पैसे येईल आणि फक्त त्याला दारूच पाहिजे. तो दारूसाठी काही पण करायला तयार होता. त्याचे पोरं बाळ त्याला काही तेवढं काही मानत नव्हते. आता आईचा पगार झालेला आहे. मग त्याला कळल्याच्या नंतर तो आईकडे गेला पगार मागायला. पैसे काही त्याला घरामध्ये सापडले नाही. म्हणून तो आईकडे गेला. आईकडे पैसे मागितले. आईने पैसे द्यायला नकार दिला. पैसे द्यायला नकार दिल्यामुळं त्याला डोक्यात राग आला आणि तिने ठरवलं की आईकडनं पैसे काढून घ्यायचे. म्हणून त्या नीचनी म्हणजे युवराजनी स्वतःच्या मुलाला घेऊन त्याचा मुलगा 10 वर्षाचा आहे. त्याला घेऊन तो तिच्या आईच्या घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर स्वतःच्या मुलाबरोबर तिने आईला मारहाण केली. तिला इतकं मारहाण केली की ती जागेवर बेशुद्ध पडली. तिने इतकी मारहाण केली. ती मारहाण झाल्यामुळं तिथं तिचे नातेवाईक होते. तिची बहीण जी मेलेली ती बहिणीची मुलगी जी आहे ती तिला सांभाळ करत होती. ती बहिणीची जी मुलगी आहे
तिच्याकडनं पैसे काय घ्यायचे नाही. मी फक्त तिचा सांभाळ करायची, तिची काळजी घ्यायची. म्हणून ती तिला खूप मानायची. ती मंगलाबाई. आणि ती तिच्यासमोर त्या पोराने मारहाण केली, नातवाने मारहाण केली. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. ती बेशुद्ध पडल्यामुळं त्याला काय सुचलं नाही आणि लगेच त्याला दवाखान्यात ऍडमिट केलं सरकारी. सरकारी दवाखान्यात ऍडमिट की बुधवारीच तिचा मृत्यू झाला. मारहाण इतकं बेदम मारहाण झाल्यामुळं तिला ते मार सहन नाही झाला आणि तिचं वय 60 होतं आणि ते मारहाण सहन नाही केल्यामुळं त्या शरीर ते झेललं नाही मारहाण. ते मारहाण केल्यामुळे ती मेली बुधवारी. ते बुधवारी मेल्याच्या नंतर पोलिसांना कळवण्यात आलं. म्हणजे त्या मुलीने माझ्या बहीण त्या मंगलाची बहीण जी आहे त्या मुलीने पोलिसात जाऊन तक्रार केली. तक्रार केल्याच्या नंतर पोलिसांनी कारवाई केली. त्या मुलाला अटक केलेली आणि त्या नातवाला देखील अटक केलेली आणि आणि योग्य कारवाई करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेले त्या लोकांना. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? त्या आईला न्याय भेटेल का नाही? पोलिसांनी आपली योग्य जिम्मेदारी तर निभवलेली, पण पुढे न्यायालयात हजर केल्याच्या नंतर काय येईल आणि काय नाही ते काय सांगता येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला स्टोरी कशी वाटली? आणि हे येरवडा इथं घडलेली सत्य घटना आहे. त्या आईला न्याय मिळालाच पाहिजे हे माझं म्हणणे. त्या मुलाने आपल्या स्वतःच्या आईला दारूसाठी मारलं. लाज येण्यासाठी गोष्ट आहे. दारूसाठी आपल्या आईला मारणं हे काय योग्य डिसिजन नाहीये. पैसा काय तो कमवू शकला असता. तो इतक्या दारूच्या व्यसनी गेलेला माणूस होता की त्याला काही सुचत नव्हतं. तर असे माणसे समाजाला कलंकित असतात, नात्याला कलंकित असतात. यांच्यापासून आपण काही शिकलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. आणि हे लोक दारूच्या नशेत इतके बुडलेले असतात, त्यांना स्वतःची मुलं बाळांची काळजी नसती. त्याला फक्त दारू आणि फक्त दारूच पाहिजे. ते लोक दारू तिथे भेटतात, तिथे झोपतात आणि ते दारूसाठी जे काही करता येईल ते करतात. मित्रांनो, अत्यंत धक्कादायक घटना आहे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पण लोकांना बघितलेले. दारूसाठी लोक आपल्या मुलाला सोडतात, बाळाला सोडतात. बाळ जन्माला आलेलं असतं, पण हा तो दारूच्या व्यसनातच डुबलेला असतो. इतकी धक्कादायक घटना घडलेल्या असतात. तुम्ही विश्वास करू शकणार नाही. अशा भरपूर घटना आहेत, अशा भरपूर घटून गेलेल्या घटना आहेत. तुम्ही ते विश्वास करू शकणार नाही. एका मुलाने तर आपल्या आईला रात्री झोपल्यामुळं त्याने एका रॉडने ते आपल्या आईचं तोंड फोडलं आणि इतकं टेचून त्याने फोडलं की ते जायचं तोंड ते दिसतच नव्हतं. इतकं बेरहमीने ते मारलं होतं ते दारूच्या व्यसनामुळे. त्या पोराचं वय किती असं साधारण 15 वर्षाचा होता. त्या वयामध्ये त्याला दारूचं व्यसन लागलं होतं. इतकं व्यसनी झाला होता. विश्वास नाही बसला. मित्रांनो, अत्यंत धक्कादायक अशा घटना घडतात. तुम्हाला या घटनांच्या बाबतीत काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार सांगते की घटना असे घडतात ते शोधून काढायला खूप कष्ट लागतात. त्याला बनवायला खूप वेळ लागतो. त्याला एडिटिंग करायला खूप वेळ लागतो. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं एकच कारण आहे, कारण 1000 सबस्क्राईब पूर्ण झाल्या पाहिजे आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट झाला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं. मी पुन्हा भेटायला येईल. नमस्कार.